प्रभु रामचंद्र भगवान की जय, राम भक्त हनुमान जी की जय। हरि श्री राम मनेगा स्वमित्र, पाहे पाहे कैसा मर्ग सुंदर, थान मान्याती गंभीर, क्षम शरीर रत्नालंक। असो या जमलेल्या भाविक भक्ताच्या नतमस्तक होऊन, कारण हे गोपाळबाई यांच्या नतमस्तक होऊन येड्या वाकड्या शब्दात कथा भाग सांगत आहेत। आमच्या ऐकणारा वाचक आणि सूचक काय करतात, आपापला असणारा मोबाईल त्या कोणी होकली चुकले असणारा घेण्यात आणतात। मला मागे बी पाठ करता येत नाहीये, पुढे जाता येत नाहीये, एखादी ओळी चुकर हुकल यासाठी माझ्याकडे काय करावं, मान्य करावा। हुकलं तर माझ्या पदात, आले तर तुमची शब्दात कथा भाग सांगत आहे। ज्या वेळेस कारण तो सोनेरी असणारा मृग असणारा आहे करणवाईचा, आणि त्यानं माव काय झालेली दुपटी माव आहे, आणि त्यावेळेस ते माने धाकूला आणि खरोखर प्रभू रामचंद्राच्या मनात ठसावं, आणि प्रभू रामचंद्राच्या मनात एक रटी व्हावं किंवा असणं त्याच्या बघून त्या मौनी पडावं असं असणारं सीतामाईने बोलल्यावर प्रभू रामचंद्रांचं तो हरण बघितलेलं आहे। कारण आताच्या काळात सुद्धा महाराज आपण सुद्धा श्रीच्या असणारा पुढे जाऊ शकत नाही, तर बाकीचा पण हाट असणारा प्रकार आहे, हाट आहे तो। आणि त्यावेळेस सीता सांगू लागले, प्रभू रामचंद्र मी तुम्हाला आणि काही मागितलेलं नाहीये, इथून मागा काही मागितलं नाही, पुढे काही मागितलं तुम्ही एक कृपाळू आहेत, जननी असणार तुम्ही आहेत, आणि जन जनार्दनी तुम्हीच आहेत, कारण जगाचा परमात्मा आहेत। ही माझं मनोरथ असणार या ठिकाणी काय करा, पूर्ण करा। ही सोनेरी हरण चालय ना, याची असणारी मला एक असणार त्या ठिकाणी कंचोळी असणारी करायची आहे, असा माझ्या मनात दृष्ट भाव आहे। म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र काय करतात, पूर्वी नाही देखील नयनी, नाहीच चित्र तवनी, ऐसा त्रिभुवनाचे नाव। त्या ठिकाणी काय म्हणू लागलेलं आहे तर या त्रिभुवनात मी असणारा या ठिकाणी असणारा हरण कुठं पाहिलेला नाहीये। हा मरो कसा आहे, तेजश्री दिसू लागलेला आहे, सकाळी सूर्यनारायण उगवतो असं त्याचं तेज चमकू लागलेला आहे, आणि तो हरण असणारा उडी मारायचा, पुढे जायचा, मागे यायचा, चारा खायचा, असं त्या हरणाचं तेज दिसू लागलेलं आहे। म्हणून त्या ठिकाणी सीतेचा आणि रामाचा सवाल आहे, असं हरण मी कधीच पाहिलेलं नाही। तीन ताळात सप्ती पाताळात मला दिसले नाही, कारण काय नाही, एक कपटी होतं, मावपुरी होतं, आणि त्या ठिकाणच्या हरणाचा रंग असणारा घडी घडी असणारा बोतू लागलेला आहे, आणि तो परशुरामानं दृष्टी त्याच्याकडे लावलेली आहे। या ठिकाणी असा हरण मी कुठेच पाहिलेला नाहीये। इथून मागा असणाऱ्या वनाच्या ठिकाणी आलेला आहे, पंचवटीच्या ठिकाणी आलो, पण तरी मला हरण या ठिकाणी कुठं दिसला नव्हतं, पण आज या ठिकाणी दिसू लागलेला आहे। म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र काय करतात, त्या हरणाकडे असणारी एक मनाने एक दृष्टीने काय केलेलं आहे, चित्त लावलेलं आहे की हरण कशा प्रकारे असणार आहे आणि एक कसा हरण मिळेल असं बघू लागलेलं आहे। या मलगत त्याची कंचोळी, सप्रेम मागे जनकबाई, आगद प्रवेशाची आकाळी, सवय वेलाळी ओली उपाये। प्रभू रामचंद्र म्हणून आपल्याला मागून मागून काय मागितलेलं आहे, या हरणाची असणारे कंचोळे सीतेने मागितलेली आहे। मग हिचा मनोरथ आपल्याला काय करावं लागतं, पूर्ण करावं लागेल, पूर्ण नाही केलं तर हात आहे। म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि सीतेचा असणारा मनोबल धरत असणारा त्या ठिकाणी काय केलं, स्वीकारलेलं आहे। आणि सीते तू जे सांगत आहेस ना की तुझा मनोरथ या ठिकाणी पूर्ण करेल म्हणून लागले, जे पूर्व मदकारणे प्रथम सीतेचे मागणे, नेती मनतला देवाने मर्ग मारणे व तत्वार्थे। त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र काय म्हणतात, मागून मागून काय मागितलेलं आहे, या हरणाची असणारे मला एक कंचोळ मागितलेलं आहे। काही